चला आपण आता भजी बनवणार आहोत। आपण नेहमी तर बेसन पिठापासून भजी बनवतच असतो, पण आपण आता डाळीचं वाटण करून भजी बनवणार आहोत। आणि अशा पद्धतीने डाळ भिजवून तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। खूप छान लागतात भजी, एकदम कुरकुरीत होतात आणि खमंग सुद्धा लागतात। तर पहा असे बनलेले आहेत आपले भजी। तर नमस्कार सर्वांना, येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता। तर मी इथं डाळ भिजवून घेतली होती। एक 3 ते 4 तास आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे। जास्त पण काय वेळ भिजवायची गरज नाही, 3-4 तासात चांगली डाळ भिजते आपली। तर पहा छान भिजलेली आहे। तर आपण आता या डाळीचं वाटण करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण करायचं आहे। पहा एकदम बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाडसर पण नाही करायचं। तर आपल्याला मध्यमच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे डाळ। तर बघू शकता अशा पद्धतीने करून घ्यायची आहे। तर डाळ बारीक करून झालेली आहे। तर आपल्याला वाटण सुद्धा काढायचे डाळीत घालण्यासाठी। तर इथं मी मिरची घालून घेतलेली आहे, लसूण, कोथिंबीर आणि ओवा घालायचं आहे आपल्याला, आणि जिरे सुद्धा थोडंसं घालून घ्यायचे आणि मीठ घालून घेऊयात आणि याचं वाटण करून घ्यायचं आहे। तर पहा वाटण झालेलं आहे छान आपलं। तर आपण आता या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे। तर वाटण पण घालून घेतले, एक कांदा कापून घेतला होता मी बारीक चिरून, तो कांदा पण घालून घ्यायचा आहे आणि मीठ, हळद आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि सगळं आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पहा। तर इथं तेल सुद्धा गरम झालेलं आहे। आता आपण याचे भजी करून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला भजी सोडून घ्यायच्या आहेत। तर व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही आणि एकदा ही रेसिपी करून पहा। तर पावसाळा म्हटलं तर भजी तर सगळ्यांना आवडतातच। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भजी करून खा। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला भजी छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत मस्त। तर बघू शकता असे तळलेले आहेत। तर आपल्याला बाकीचे सुद्धा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत मस्त। व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, लाईक सुद्धा करा आणि शेअर सुद्धा करा। कमेंट करून सांगायला विसरू नका। तर पहा भजी तर तयार झालेले आहे मस्त, खूप छान झालेले आहेत, एकदम कुरकुरीत झालेले आहेत। तर तुम्ही एकदा नक्कीच करून पहा। मी खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे भज्यासोबत खायला, किंवा नसेल तरी असंच खायला पण छान लागतात। पण मी खोबऱ्याची चटणी बनवून घेतली आहे, छान अशी कोथिंबीर वगैरे घालून वाटण करून घेतलेली आहे। तर चटणी सुद्धा खूप छान झालेली आहे आणि भजी आणि अशी चटणी खायला खूप मजा येते। तर व्हिडिओ आवडला का तुम्हाला? नक्की